डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS सध्या पाकिस्तानी हँडलर्स विरोधात मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 प्रादेशिक युनिटच्या 58 पथकांनी 102 संशयित व्यक्तींची शोध घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. ही कारवाई शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रविरोधी कारवायांसाठी भडकवत असल्याचं संशयावरून करण्यात येत आहे. विविध तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहजाद भट्टी आणि त्याचे सहकारी आबिद जाट उर्फ आबिद छल, अजमल गुजर, हमद मेमन, राणा हुसेन, अशरफ बशीर, अमाल आदी भारतात आपल्या जाळे पितळण्यासाठी विविध मार्गांचा वापर करण्याचंही समोर आलं. सोशल मीडियाचा वापर आर्थिक अमिष तसेच विविध माध्यमांतून युवकांची दिशाभूल केली जात आहे अशी बाब समोर आली. देशाची अंतर्गत सुरक्षा, युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र ATSनं राज्यातील नागरिकांना विशेषतः युवकांना 4 महत्त्वाच्या सूचना पालन करण्याचं आवाहन केलं. त्यापैकी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं कोणताही सोडले जाणार नाही असंही देखील शासनानं स्पष्ट केलं. तर पाहूया पुढे या प्रकरणात काय होतं. थांबूया. देश पाहत राहा डीसी न्यूज मराठी.